सर्वप्रथम धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या या पुढच्या भावी संकल्पनेला की खूप छान तुम्ही हे राबवतायत की प्रत्येकांना त्यातून एक समाधान, सुख, आनंद मिळतो आहे. कारण कुणालाही वाटतं जसं ती ताई म्हणाली की खूप दिवसात आम्ही व्यक्त होत नव्हतो. पण ती व्यक्त होण्याची जागाच मिळत नाही आज कुठेच. आणि ती तिथेच मिळते जिथे माणूस पण आहे. तर सर्वप्रथम एक सर जे स्पीच बोलले त्यावेळेस मला एक कविता किंवा काय ते शब्द माझ्यातून जे अभिव्यक्त झाले ते मी इथे सादर करतो. आणि त्याचं नाव आहे गोडी. गोडी शब्दाची असेल, संगीताची असेल, फोटोग्राफीची असेल, कुठलीही असेल, ती जेव्हा समर्पित भावाने निर्माण होते तेव्हा काय प्रक्रिया घडते हे या पुढील शब्दामध्ये व्यक्त झालं. पाहता पाहता लागते गोडी, पाहता पाहता लागते गोडी, गाठी सोडी मनाची या. पाहता पाहता लागते गोडी, गाठी सोडी मनाची या, कामदाविती झोकून या देती. जसं काम करत करत आपण पाहिलं की माझ्यामध्ये हा स्पार्क आहे. सर काय म्हणाले की मला माझं शरीर कमी करायचं होतं. ती एक गोडी त्यांच्यामध्ये काय निर्माण झाली, कमी करायचं. त्याच्यातून तो एक वृक्ष लागवडीचा स्पार्क डेव्हलप झाला. कामदाविती झोकून या देती. आणि मग त्यांना जसा आनंद निर्माण होत गेला ते समर्पित भावाने काम करू लागले. कामदाविती झोकून या देती, एक रूप होई निसर्गाशी. कर्तव्यात मन झुकते झुकते, कर्तव्यात मन झुकते झुकते, आनंदून जाती प्रत्येक क्षण. जसा मनुष्य ते काम आपल्या मनानुसार करू लागतो तसा तो ताठरणे राहत. महापुरे झाडे जाती तेथे लवाळा वाचती. लवाळा परी होतो, विनय येत जातं त्याच्याकडे. कारण तो त्याच्या कामामध्ये ऑनेस्ट राहायला सुरुवात करतो. आणि राहिलं तर येता, तसं नाही येत. तसं मग केवळ दिखाऊ काम त्याचं उभं राहतं. म्हणून कर्तव्यात मन झुकते झुकते, आनंदून जाते प्रत्येक क्षण. सूक्ष्म सूक्ष्म जाते जेथे, सूक्ष्म सूक्ष्म जाते येथे मन. आणि मग अजून ते काम काय करतं, त्यांना बारीक बारीक लॅकेज दाखवायला सुरुवात करतं. अरे इथे हे पाहिजे. त्यांनी काय लॅकेज पाहिलं की अरे सगळीकडे लिंबाचीच झाडं झाली, पिंपळाचीच झाडी आहे. बारीक बारीक गोष्टी आपल्याला त्या कामातून दिसायला लागतात जर आपण ऑनेस्ट असेल तर. म्हणून सूक्ष्म सूक्ष्म जाते येथे मन, आविर्भावीपण हरवते. आणि मग ते जे बारीक काम आहे ते केवळ तुम्हीच नाही ठेवत, तुम्हाला या निसर्गाचा एक जीव म्हणतात ते. आणि मग निसर्गाशी जीव म्हटले तर मग पुढे काय होतं, मैत्रीने रुजते मैत्रीने खुलते, मैत्रीने रुजते मैत्रीने खुलते, मैत्रीची छाया इथे तिथे. मग ती सगळीकडे वाटायला तो प्रेरित होतो. शेवट आहे, बाळ म्हणे लावा सम्यक मना गोडी, बाळ म्हणे लावा सम्यक मना गोडी, मानवतेला जोडी होताल सुखी. असा शेवट आहे. या प्रसंगावर आत्ता आठवलेली अभिव्यक्ती तुम्हाला ऐकवली. आणि एक येता येता मला माहिती होती इथे प्रेमाची पण गोष्ट होईल, त्यामुळे प्रेम पाहिजे. हां, प्रेम पाहिजे आहे, त्यालाच लागून आहे. तुम्ही ऐका पुढे. प्रत्येक क्षण प्रत्येकाला जसा आहे तसा तो त्याला स्पर्शित असतो. पण तो क्षण बदलत असतो हळूहळू. म्हणजे आज जर लहानपणी त्याला खेळणे आवडेल तर थोडं मोठं झालं की तो पुस्तक हातात घेईल किंवा काहीतरी वेगळे शोध लावेल. जसं तारुण्यात येईल प्रेम होईल. जसं त्याला अजून सूक्ष्म सूक्ष्म जात जाईल तेव्हा त्याला भान येईल की अरे हे सगळं व्यर्थ आहे. माझं पद, माझी प्रतिष्ठा, माझं हे सगळं लिहिणं, मग काय आहे तर मी कोण आहे, कशासाठी धावपळ करतोय. आणि मग तिथले ते जे आहे ते ह्या शब्दामध्ये आहे. 4-5-6 ओळी आहे पण बघा. किसी के प्यार में
किसी के मोह में, किसी के प्यार में, किसी के मोह में कितना समय खोता है तू। किसी के प्यार में, किसी के मोह में कितना समय खोता है, खोते खोते खुद को ही खोता है। किसी के प्यार में, किसी के मोह में कितना समय खोता है, खोते खोते खुद को ही खोता है। जीवन मिला है खोने के लिए, जीवन मिला है खोने के लिए, अरे क्यों परम सत्य से दूर रहता है, अरे क्यों परम सत्य से दूर रहता है। जाग जाग, फिर ना मौका आएगा, तुझे खोजने का अवसर फिर ना मिलेगा। जाग जाग, फिर ना मौका आएगा, तुझे खोजने का फिर ना मौका मिलेगा, अवसर मिलेगा। मिला है तो सोना कर, मिला है तो सोना कर, नश्वरता पे तोबा कर। म्हणजे ज्या क्षणिक सुखामागे जे आपण पळतो ना, हे सत्य आहे, ही सुंदरता भारी आहे, माझी कविता छान आहे, नाही नाही, हे सगळं काही क्षणापुरतं आहे. पण जे सत्य आहे ते सदा सर्व काळ आहे. ते सत्य काय आहे, ते मानवतेचा ध्यास, करुणा, मनामध्ये मैत्री, इतरांविषयी मैत्री भाव, हा सगळं सत्य आहे. तर फिर मिला है तो सोना कर, नश्वरता पे तोबा कर, तुझमें है वो परम पुरुषों का अंश, तुझमें है वो परम पुरुषों, सॉरी, नश्वरता पे तोबा कर, तुझमें है वो जो वो परम पुरुषों में था, तुझमें है वो जो परम पुरुषों में था। क्यों दो पल की सुख में जिंदगी गवा रहा है तू, क्यों दो पल की सुख में जिंदगी गवा रहा है तू। जाग, परम पुरुषों का परम अंश है तू, जाग, परम पुरुष का परम अंश है तू, परम अंश है तू। हे जे अभिव्यक्त होतोय, इथे मी अभिव्यक्त होणारा असा का म्हणतोय, कारण माझी सुरुवात जशी ह्या लिखाणाकडे पाहण्याची झाली, जगण्याची झाली, तर मी या सृष्टीतला एक जीव आहे. ज्या ध्यानातून, ज्या चिंतनातून मी स्वतःकडे पाहिलं, तर तिथून जी अनुभूती होते ना, तिथे माणूस राहत नाही. तिथे या सृष्टीतला सगळं एक अंश आपण म्हणून पाहतो, तेव्हा तिथला आपल्यातली जातीयता जाते, राग जातो, द्वेष जातो. जे काही आपल्याला भेद पाडणारे आहे माणसामध्ये, त्या लॅकेज आपले गळायला सुरुवात होते. जर आपण आपल्याकडे जे सुरुवातीला सरांनी सांगितलं, त्यांच्या त्या बोलण्यातून पण ते आलंय, की आपण जर आपल्या कामामध्ये आपल्या स्वतःच्या जी काही आपण अभिव्यक्ती करतो, फोकस असेल, तर ते आपोआप लॅकेज गळतात. म्हणजे मी एका ठिकाणी असं ऐकलं होतं, म्हणजे बोलून असं वेळ नाही होत ना, हां, तर की जसं जसं आपण उंच शिखरावर जायला लागतो, तसे तसे आपण एक एक आपल्याकडच्या वस्तू सोडून द्यायला लागतो, कारण ते जडत्व निर्माण करतात. तर तसं जर कोणी जर आपल्याला कलावंत म्हणत असेल, कोणी जर आपल्याला कोणताही कामामध्ये झोकून देणारा मनुष्य म्हणत असेल, त्याच्या कामामधून जर लॅकेज गेले नाही, तर मला वाटतं की त्याने त्या कामामध्ये काही हासिल केलं नाही, पाहिलं नाही, किंवा तो जगला नाही. कारण हे जर आपल्याकडून लिहिता गेलं असेल आणि ते आपण जगत नसू, तर ते वांज आहे, त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून एक शेवटची एक कविता नावाची एक कविताच तुमच्यासमोर सादर करतो आणि थांबतो. वास्तवासोबत चालत सत्याची साक्ष देते कविता, वास्तवासोबत चालत सत्याची साक्ष देते कविता, दुःखाचे कारण शोधत जीवनाच्या लढाईत रक्त न सांडता, दुःखाचे कारण शोधत जीवनाच्या लढाईत रक्त न सांडता, शांततेची वाट धरते कविता. निसर्गतः बोलते माणूसपणाची हाक देते कविता, निसर्गतः बोलते माणूसपणाची हाक देते कविता. सौंदर्यवाद, आदर्शवाद, देशीवाद, जातीवाद, संस्कृतीवाद, पुरस्कार झुगारून सुज्ञानाची, संयमाची, शांततेची
विनयाची मूल्य रुजवते कविता. मैफिलीच्या कट्ट्यात न रमता स्वतःचा शोध घेते कविता. मैफिलीच्या कट्ट्यात न रमता स्वतःचा शोध घेते कविता. सृष्टीसोबत जगते आणि मौन होते कविता. सृष्टीसोबत जगते आणि मौन होते कविता. धन्यवाद, तुम्ही संधी दिली मला अभिव्यक्त होण्याला. खूप खूप धन्यवाद.